विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. यावर्षी ना यावर्षी ना हे वर्ष तुमच्या लक्षात राहणार आहे बरं का. एक तर नीट एक्झाममुळं, ओके. तिथं जो काही प्रकार झालाय ना, तो तर फार धक्कादायक होता. लगेच सीईटी सेलचा पण आपला रिझल्ट लागला, बरोबर आहे. आणि तिथं सुद्धा ना मुलांच्या मग कमेंट्स आले, की मला एवढा स्कोर आहे, तेवढा स्कोर आहे. आणि तुलनेत माझं पर्सेंटाइल खूप कमी आहे. गेल्या वर्षीपर्यंत मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षीपर्यंत काय प्रकार होता, तर गेल्या वर्षीपर्यंत ना मी अशा गोष्टींवर लक्षच देत नव्हतो. ओके. पण यावर्षी ना मला थोडासा धक्का बसला याच्या मागचं माझे 2 ऑफलाईनचे स्टुडंट बरं का. मी आहे ते स्पष्ट सांगतो तुम्हाला. बघा, एका स्टुडंटला 119 स्कोर आहे आणि एकाला 113 आणि दोघांना 92 पर्सेंटाइल आहेत. पण थांबा, याच्या पीडीएफ नाही डाउनलोड केल्या. ओके, पण सिन्सिअर स्टुडंट आहेत. खूप चांगला अभ्यास केलाय. अगदी 2 वर्ष बघितलंय की केलाय अभ्यास. ओके. मग एक मन काय म्हणत होतं, नाही यांचं बरोबर असेल. पण दुसरे स्टुडंट ऑफलाईन मधलेच हां, 91 मार्क्स आहेत. 92 पर्सेंटाइल. 101 मार्क आहेत. 96 पर्सेंटाइल. ओके. त्याच्यानंतर एकाला 114 आहेत. 97.97 पर्सेंटाइल. हे ह्याच्यामुळे लक्षात आलं बरं का मला मार्क. पण या दोघांना का कमी? मग मनात वाटायला लागलं, की नाही काहीतरी गडबड वाटते. कारण हा स्टुडंट इतका एक्स्ट्राऑर्डिनरी आहे ना, ॲक्चुअली हे पण मार्क त्याचे कमीच आहेत. अजून मार्क हवे होते. कारण माहिती आहे ना, ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही ओळखता की नाही. मग मला कसं वाटत होतं, की नाहीतरी काहीतरी इश्यू असेल. पण थांबा, इथं ना सीईटी सेलकडून जो अपडेट आलाय, आता 27 आणि 28 जास्त लांब नाहीये 2 ते 3 दिवस. मी स्वतःहून यांचे आन्सर की चेक करणार आहे. ओके. स्वतःहून काउंट करणार आहे. पुन्हा त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेल. मान्य असेल तर सीईटी सेलला आपण धन्यवाद म्हणून त्याची माफी पण मागितली पाहिजे, की यांच्याकडून चुका झाल्यात. बरोबर आहे? सगळं मान्य आहे. पण इथं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय. महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय, की 4 वर्षात पहिल्यांदा असं घडलंय, की सीईटी सेलनं पुन्हा आन्सर की 2 दिवसासाठी का होईना ओपन केलंय. राजकीय नेत्यांपर्यंत प्रकरण पोहोचवलं गेलं, प्रेस कॉन्फरन्स झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. मग सीईटी सेलला ह्या गोष्टी कराव्या लागल्या ट्रान्सपरन्सी दाखवण्यासाठी. मग आपण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? जर आपण आवाज उठवला, तर भरपूर चांगल्या गोष्टी होऊ शकतायत. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणाल जर झाली आमची सीईटी, आता पुढचं बघितलं पाहिजे. आता कॅप राउंड वगैरे सुरू होतील. ह्याच्यामुळे थोडासा डिले होतोय. मान्य करूया डिले होतोय. नेक्स्ट आपले जे ज्युनियर्स आहेत ना, त्याचा नक्की फायदा होईल या गोष्टीचा. कोणता? मी तुम्हाला सांगतो. सीईटी सेलकडे आपल्या काही मागण्या ह्या पोहोचवल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल, "सर विषय तुम्ही बदलताय." पण खरं सांगू का? मला सांगायचंय तुम्हाला, आठवा तुमचा मॅथ्सचा पेपर. वेळ पुरला का? क्वेशन किती लेंदी होते. ओके. जेईई लेव्हलचे म्हणण्यापेक्षा जेईईच्या जेईई मेन्स मधले आहे तसे उचलले होते, दिले होते. ओके. जेईईला आलेले क्वेशन्स दिले होते. मग जेईईला किती क्वेशन्स असतात? नंबर ऑफ क्वेशन्स बघा ना. बरं 3 तास ते एकत्र देतायत. आपली सीईटी सेलचं काय होतं खरं सांगू का? आठवा काय त्रास झाला होता आपल्याला. फिजिक्स, केमिस्ट्री तुम्ही पहिल्यांदा घेतला. केमिस्ट्रीमध्ये वेळ गेला. फिजिक्समध्ये टाईम प्रॉपर मॅनेज नाही करता आलं. क्वेशन सॉल्व्ह नाही झाले लक्षात घ्या आणि तो तणाव घेऊन आपण मॅथ्समध्ये गेलो. पुन्हा तिथं टेन्शन आलं. अरे जेईई वाले जर टोटल 3 तास वेळ देताय, तर सीईटी सेलनं पण दिल्याच पाहिजेत. माझी एक रिक्वेस्ट आहे किंवा मी सांगतो. यूट्यूबर्स सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतातच. मग याविषयी आवाज उठवलाच गेला पाहिजे. आपली मागणी मान्य होऊ शकते, की टोटल 3 तास वेळ दिला पाहिजे. डिफिकल्टी लेव्हल वाढवताय तर नंबर ऑफ क्वेशन्स, टाईम लेव्हल त्याचा पण विचार केला पाहिजे. बरं, हा मुद्दा नंतरचा आहे. मग सीईटी सेलनं आता 2 दिवस जे तुम्हाला दिलेले आहेत, रिचेक करण्यासाठी, तुम्ही तुमच्या पालकांना बरोबर घ्या किंवा आता मुलांनी काय केलंय, मी तुम्हाला सांगतो माझा हा पण अनुभव जुना आहे. जेव्हा गोल रंगवायचे असायचे ना, गोल रंगवायचे म्हणजे कळालं का तुम्हाला? म्हणजे ते असतात ना 4 ऑप्शन्स आणि ते आपण करेक्ट आन्सरला रंगवायचं असतं. गोल तो हे करायचा असतो. त्यावेळेस मुलांचे एक्सक्यूज कसे असायचे माहितीये का? भरपूर देतात लोकं लक्षात घ्या. बघा मला परवाच एक स्टुडंट भेटला होता नीट एक्झाम मधला. ओके. तो काय म्हणला बघा, "सर बायो माझा खूप सोपा जाणार होता, पण मी 14 नंबरचा क्वेशन स्किप केला आणि मी 15चा क्वेशन सोडवला 15 नंबरचा. पण मी गोल रंगवताना 14चाच रंगवला, तेव्हा सगळे पुढचे प्रश्न चुकले." अरे कुणाला गंडवताय? कुणाला सांगताय? पालकांना असं बघा, बरीचशी मुलं आहेत. परवाच्या व्हिडिओवर कॉमेंट होतं एका बरं का, "सर मला 200 पडली सीईटीत आणि 0% अशी मुलं खूप आहेत लक्षात घ्या. 200 मार्क 200 पैकी 200 पडलेत आणि 0% एक लक्षात घ्या, की जर सिरियसली, जेन्युइनली तुमचा स्कोर जर 150 प्लस होतोय आणि तुमचं स्कोर पर्सेंटाइलचं 50, 60, 70 येत असेल, तर ती शिफ्ट खूप सोपी होती म्हणून असं झालं. नाही, असं होऊच शकत नाही लक्षात घ्या.
हां, तुम्ही मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत. तुम्ही काढून बघा. 90च्या वरती स्कोर केलं की 90च्या वरतीच पर्सेंटाइल येतंय. हा स्कोर चुकीचा असण्याची शक्यता आहे. बघूया ना 27-28 तारखेला बघूया. म्हणतात ना मगाशी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आता. सगळी पुढे येणार आहे. आणि आता काय होणार आहे तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता काही मुलं मी बघितलंय, काहींचं म्हणणं होतं, की सर मला 70 मार्क आहेत आणि 60च पर्सेंटाइल पडले. नाही, हे चुकीचं नाहीये. पर्सेंटाइलचा ग्राफ ना ड्रास्टिकली असा डिक्रीज होतो. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला समजा 40 मार्क आहेत. 2-3 पर्सेंटाइलवर सुद्धा मुलं येऊ शकतात. आलेली आहेत. मी 1 पर्सेंटाइल सुद्धा मुलं बघितलेत. शॉक. माझ्याकडे एक रिपीट करण्यासाठी एक स्टुडंट आला होता भेटायला. 12च पर्सेंटाइल आहेत. 12च. 10वी ला अबोव्ह 90% मुलगा लक्षात घ्या. ओके. मग मुद्दा काय आहे तुमच्या डोक्यात आला का? तर ह्या गोष्टी ना तुमच्या मार्क्सवर डिपेंड आहेत. त्यांचे जे टेक्निक आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण कसं आहे, की सीईटी सेलला आपण बऱ्याच गोष्टीत जाब विचारलाच पाहिजे. चुका तुमच्या, तुम्ही चुका करताय. तुम्ही आमचा पेपर व्यवस्थित चेक केला नाही आणि तुम्ही पर क्वेशन ₹1000 मागताय. चुकीचं आहे की नाही? मी दिनेश सरांचा एक व्हिडिओ बघितला. त्यांनी थोडंसं काउंट करून दाखवलं होतं, की सीईटी सेलला लाखो रुपये मिळतायत या गोष्टीतून. ते फंड पण बहुतेक नाहीत करत. मग बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्याच्याविषयी आवाज उठवलाच पाहिजे. आपली एक मध्यमवर्गीयांची एक मेंटॅलिटी असते. झालंय आपलं जाऊ दे आता कशाला. पण नाही. हा आवाज जो उठवलाय ना, ही चांगली गोष्ट घडली लक्षात घ्या. बघू काय होतंय ते. आणि हो, कॅप प्रोसेस. तुमची कॅपची प्रोसेस जी काय ॲडमिशन प्रोसेस जी सुरू होणार आहे ना, ती खूप इम्पोर्टंट आहे बरं का बाळांनो. खूप इम्पोर्टंट आहे. ओके. इथं काय प्रकार आहे माहिती आहे का? की तुम्ही अशी अतिशय जी विश्वासू लोकं आहेत, तुम्ही थोडंसं तर बघितलं पाहिजे, की तुम्ही काउन्सिलिंग कुणाचं घेताय. मी असे काउन्सिलिंग बघितलंय लक्षात घ्या. मी मुलांच्या लिस्टमध्ये मुलगा येतो, मुलांच्या लिस्टमध्ये कमी कॉलेज देणारी लोकं बघितलेत. मी कुणाचंच नाव घेणार नाही लक्षात घ्या इथं. चुका करणारी लोकं मी बघितलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी काउन्सिलिंग प्रोव्हाईड केलं होतं. साधारण 2-3 वर्षापूर्वी बरं का. फक्त 30च मुलांना, 30च. आणि मी उत्साहात काय बोललो होतो, YouTube मुलाचा रिस्पॉन्स अजून पण मिळतो छान. मी खुश होतो. मी बोललो, "घरी येऊन तुमच्या काउन्सिलिंग करणार." मला आठवतंय मी कोल्हापूरला गेलो होतो, जयसिंगपूरला गेलो होतो, इचलकरंजीमध्ये गेलो होतो, मिरजमध्ये गेलो होतो, सांगलीमध्ये गेलो होतो, इस्लामपूरमध्ये गेलो होतो. मुलांच्या घरी जाऊन मी मुलांना भेटलो होतो. तो आनंदच वेगळा होता. पण 30 मुलांचा मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाला मी 2-2, 3-3 वेळा वेळ दिला होता. ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजे काय सोपं आहे होय? काउन्सिलिंग घेताना लक्षात घ्या, कॉमनली एकच लिस्ट सगळ्यांना प्रोव्हाईड करणारे पण काउन्सिलिंग मी बघितलेत. मी कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये. मला तसं नाही बोलायचं कुणाविरोधात. पण मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही थोडा पण विचार करायचा बरं का. काउन्सिलिंग कडून लिस्ट आले किंवा मी अशी लोकं बघितल्यात 80-80, 10 100-100 कॉलेजची लिस्ट दिलेली असते. नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी. कॉलेजचं लोकेशन ओके. त्या शहरात, त्या ठिकाणी ॲडमिशन मिळाल्यावर चालेल का? हा पण एक मुद्दा आहे. कॉलेजचं लोकेशन, फी स्ट्रक्चर परवडेल का आपल्याला? सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे. पालकांचे फायनान्शियल कंडिशनचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आता पुण्यात घ्यायचं असेल आणि ऑब्व्हियसली तुम्ही राहताय कुठं हे बी तितकं इम्पोर्टंट किंवा पुण्यात तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्याजवळ बरेचसे प्रश्न असतात आणि त्यानुसार ती लिस्ट घ्यावी लागते. पुन्हा तर ठीक आहे, सगळ्यांना सी-एसला पाहिजे. पण टॉपच्या कॉलेजचं सी घेतल्यानंतर सेकंड लेव्हलच्या कॉलेजमध्ये सी-एससाठी अप्लाय करू का तर त्याच्याच कॉलेजमध्ये आय-टी घेतलं पाहिजे. ह्याच्यानुसार सुद्धा लिस्ट कितीतरी वेळा चेंज होते लक्षात घ्या. बऱ्याच वेळा. आता माझ्याकडे काही मुलं येतात. मी त्यांची काहीही फी काउन्सिलिंगची घेत नाही. पण खूप वेळ द्यावा लागतो. का? वरवर हां, ठीक आहे लिस्ट आहे ओके जावा. नाही ना. एखादी चूक असेल ते पण सांगावं लागतंय. मी तुम्हाला सांगू का? मी तर एक गोष्ट तुम्हाला डिक्लेअर करतोय. काय कोणती? की फसायचं नाहीये. योग्य व्यक्तीकडूनच मार्गदर्शन घ्यायचंय. अशा खूप योग्य व्यक्ती आहेत YouTubeवर आणि मी तुम्हाला सांगतो, एक चांगलीच टीम तयार झालेली आहे. सगळ्यांनीच आवाज उठवलाय. काहींनी तुम्हाला मी सांगू का, योग्य रीतीने सगळ्यांनीच आवाज उठवलेला आहे. पण मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला समजतंय काय बऱ्याचशा गोष्टी आहेत ते. इथं आता आपल्याला जेव्हा सी सेलकडून ह्या गोष्टी मिळाल्यात, 27 आणि 28 तारखेला जेव्हा ते ओपन होईल, पहिली गोष्ट ना, चेक करताना व्यवस्थित चेक करा. बरोबर घ्या. मी माझ्या मुलाच्या वेळेस बघितलं, मी स्वतःहून चेक केलं होतं लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग पालकांनी वेळ काढला पाहिजे. आणि सिरियसली तुमच्याकडं सगळ्या YouTuberचे फोन नंबर आहेत. YouTube चॅनलवरती फोन नंबर दिलेले असतात.
तर तुमच्याकडे जर असा सबळ पुरावा असेल, की नाही चांगला स्कोर आहे, पण मार्क पर्सेंटेज कमी आहे. मग ऑब्व्हियसली तुम्हाला न्याय मिळणार. पण जर खोटं बोलणारी व्यक्ती असेल, तर तो विषय तिथंच क्लोज करा. आहे चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे लक्षात घ्या. ओके. आणि विनाकारण दंगा नको. कमी पर्सेंटाइल आलंय मान्य करूया. सी सेलचं काही फॉर्म्युला नॉर्मलायझेशनची टेक्निक असेल. इथून पुढं तरी ना, इथून पुढं आता इंजिनिअरिंग स्टार्ट होईल. बघता-बघता युनिट टेस्ट येणार आहे, मिड सेम, एंड सेम येणार आहे. त्याचाही अभ्यास सुरू करा. ओके. मग आता हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. ओके. अ, त्रास झालाय. सगळ्यांना त्रास झालाय बऱ्यापैकी, बऱ्याच मुलांना त्रास झालाय. आणि मी तुम्हाला सांगतो चांगल्यांबरोबर म्हणजे मी तुम्हाला एक बोलू मुद्दा थोडासा? ठीक आहे, सेलचं काही नाही चूक झाली. ओके, असं मान्य करतो मी. आपल्या चुका झाल्या, आपण सेलची माफी मागूया. ओके. पण असे काही व्हिडिओ तुम्ही बघितले का रे एक्झाम सुरू असताना? कोणते सांगा बघू? की मुलं मोबाईल घेऊन सेंटरमध्ये गेले होते. गेले होते की नाही सांगा बघू? त्यांनी Google किंवा बऱ्याचशा गोष्टींचा वापर केलाच असणार आहे. त्यांचं नक्कीच पर्सेंटाइल चांगलं असणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, असं बऱ्याच ठिकाणी घडलं असणार आहे. मग सी-ई-टी-सीला ती पण रिक्वेस्ट आहे. अशी लोकं सापडत असतील तर सेंटर तो काय म्हणतो ना आपण, जे काय काय असेल तर ते रद्द करून टाका सेंटर ते. कठोर कारवाई केली पाहिजे. अशा मुलांना इंजिनिअरिंगला प्रवेशच नाही दिला पाहिजे. काय झालं त्या मुलाचं काय माहीत? मी YouTube चॅनलवरती तो व्हिडिओ बघितला होता, की सरळ-सरळ मुलगा आणि किती मूर्ख तो मुलगा असेल लक्षात घ्या. Instaवर पण टाकलं होतं आय थिंक त्यानं. मुद्दा तुमच्या लक्षात आला. मी तुम्हाला अजून एक सांगतो अनुभव. माझ्या एका स्टुडंटनं मला सांगितलं होतं. तो नाराज झाला होता. त्यानं काय सांगितलं माहितीये का? म्हटलं, "सर" ऑफलाईन त्यावेळेस एक्झाम होती. अगोदरची घटना आहे. तो म्हटला, "सर, आमचे सुपरवायझर काय ते असतात ना, एक्झामिनर, सुपरवायझर, पेपर म्हणजे सेंटरवर असतात ते. मी आल्या-आल्याच मुलांना सांगितलं, की मी दरवाजाजवळ उभा राहतो. तुम्हाला काय पाहिजे ते करा. आवाज बाहेर नाही आला पाहिजे." मग तेव्हा त्या टॉपरनं मला काय सांगितलं, की "सर कितीतरी मुलांनी माझा पेपर बघून लिहिलाय आणि त्यांना चांगले मार्क पडलेत." म्हणजे बघा मी सांगतो इथं जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्यावर अन्याय होतोय. हे असं घडलंय बऱ्याच वेळा. आता तर नवीनच टेक्निक सांगतो. एक चॅनल आहे बरं का YouTube राज हे जरा आडनाव बघा रे. ॲक्चुअली श माझं प्रोनाउन्स शामानी किंवा शमानी असं आहे. खूप छान आहे बरं का. बिलकुल ध्रुव राठीसारखं चॅनल नाहीये बायस्ड एकदम किंवा खूप काही बायस्ड चॅनल असतात लक्षात घ्या. टिपिकल प्रत्येक पार्टीचं एक चॅनल आहे. वाल्यांचं पण एक चॅनल आहे, काँग्रेसवाल्यांचं पण चॅनल आहे. एकमेकाला ते दुसऱ्याला ब्लेम करत असतात आणि एकाच म्हणजे बायस्ड असतात. मग हे चॅनल तसं नाहीये बरं का. हे बेस्ट आहे. मला खूप आवडलंय. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बघितला. आताची नवीनच टेक्निक आहे. काय स्कॅम करणारे करतात तुम्हाला सांगू का? की बघा आता जे काय पेपर फोडाफोडी प्रकरण घडतंय, ज्यांना ते पेपर द्यायचे आहेत, हे लवकर एक्झाम फॉर्म भरत नाहीत. लास्ट मोमेंटला ऑर्गनायझेशनकडून एखाद दिवस पुन्हा एक्सटेंड केला जातो. आपण प्रामाणिक लोकं अगोदर फॉर्म भरतो सगळं. त्यांना माहिती आहे डेट एक्सटेंड होणारच आहेत. एक्सटेंड डेट करतात आणि एकाच दिवशी सगळ्यांचे फॉर्म मी ह्या चॅनलवर त्या गोष्टी बघितल्यात. बिहारमध्ये घडतंय हे सगळं लक्षात घ्या. मग एकाच गुजरातमध्ये पण सापडले आजकाल म्हणजे देशातच बऱ्याच ठिकाणी घडलंय. अरे म्हणून तर नीटचा कट ऑफ किती वाढलाय. मग एकाच दिवशी सगळ्यांचे फॉर्म भरायचे. सगळ्यांना सेंटर एकाच ठिकाणी द्यायचं. आदल्या रात्री त्यांना बसवायचं मुलांना, त्यांच्याकडून अँसर्स पाठ करून घ्यायचे. म्हणजे पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी याप्रमाणे ओके आणि मग मार्क पैकीच्या पैकी. काय करणार आहेत ही लोकं डॉक्टर होऊन सांगा बघू? आता एक मुद्दा असा पडतोय, की आपण जेव्हा डॉक्टरकडे जाणार, ॲक्चुअली तुम्हाला सांगू का, डॉक्टर लोकं किती हुशार असतात. पर्सनॅलिटी त्यांची वेगळी असते लक्षात घ्या. पण हे असे डॉक्टर जर आता पुढच्या काळात आले, पेपर फोडून आलेले, काय उपयोग आहे? मी तुम्हाला सांगू का? हां, ठीक आहे, पेपर फोडून डॉक्टर झाले. पुन्हा एम काय करणार? पुन्हा तेच. आयुष्यभर परत तेच. पण मी तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंगला जर यांनी आय-आय-टीत ॲडमिशन मिळवलं असं पेपर फोडून, तिथलं पोर्शन तर जमायला पाहिजे ना, एवढं सोपं आहे व्हय? बरं ठीक आहे, सगळं केलं, ग्रॅज्युएशन पण केलं. पुढे जॉब तिथं तसंच. ॲक्चुअली सांगू का, नाही काय हे सगळं चुकीचंच आहे, पण हे घडतंय. मी या चॅनलवरती बघितलंय. तुम्ही पण वाटल्यास बघा ते चॅनल. मुद्दा असा आहे, की ह्या चुकीच्या गोष्टींमुळे लोकं नाराज होत आहेत बरं का. ओके आणि मग काय होतंय, की मग मार्क्स जास्त, पर्सेंटाइल कमी. इथं तर खूप नाराजी आहे बरं का. 96-97 तर पाहिजेच होते याला ना. ह्या मुलाला एवढे 97 जर असतील, तर त्याच्या मित्राला, त्या स्टुडंटला 92 कसं? बघूया की आपण. मी 27-28 तारखेला पुन्हा व्हिडिओ तयार करणार आहे. ओके. आपल्या चुका असेल तर मी मान्य करणार आहे. ओके. हे आपलं चुकलं म्हणून. काही प्रॉब्लेम नाहीये मान्य करण्यात एखादी गोष्ट. पण जर नसेल, तर सेलकडे थोडासा आवाज उठवावाच लागेल आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सेलकडून पुन्हा मान्य करून घ्याव्या लागतील. ठीक आहे. माझ्याकडून जरा बडबड जास्त झाली या व्हिडिओ जवळ मी
10-15 मिनिटं बोलतोय लक्षात घ्या. तुम्ही ऐकताय, धन्यवाद. पण सपोर्ट केला पाहिजे. आपण मुलांना सपोर्ट करतोय. मुलांच्या गोष्टी ऐकून घेतोय. त्यांच्या खऱ्या असतील असा विश्वास ठेवतोय. सगळ्या गोष्टी कळतील थोड्या वेळात. बघूया आपण. ऑल द बेस्ट.